निंबळक रस्ता धोकादायक, स्वराज्य प्रतिष्ठानचा प्रशासनाला अल्टिमेटम। निंबळक येथील श्री दत्त मंदिर चौक ते बायपास MIDC रस्ता आणि दत्त मंदिर चौक ते कल्याण रोड संपूर्ण मार्ग दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे। मोठे खड्डे, दोन्ही बाजूच्या वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहन चालक, कामगार आणि विद्यार्थ्यांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे। या रस्त्यांवर अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांचा संताप उसळला आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश घनश्याम म्हस्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला थेट लेखी निवेदन दिले असून रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे। बराच काळ पाठपुरावा करूनही दुरुस्ती न झाल्याचा आरोप करत म्हस्के यांनी प्रशासनाला अवघे 21 दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे। काम सुरू झाले नाही तर विभागाच्या कार्यालयासमोर मोठे आंदोलन करू अशी स्पष्ट चेतावणी देण्यात आली आहे। कल्याण रोडवरील काटेरी झाडे, खोल खड्डे आणि अडथळे तात्काळ हटवावेत आणि दोन्ही रस्ते चालण्यायोग्य करावेत अशी ही मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक आणि खासदार निलेश लंके यांनाही देण्यात आली आहे। त्यामुळे निंबळकमध्ये या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे आणि पुढील काही दिवस परिस्थिती तापण्याची चिन्हे आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।